कोणत्याही नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि विश्वास जर नसेल तर मात्र नातं टिकून राहत नाही, ते तुटायला जराही वेळ लागत नाही. पण काही काही नाती अशी असतात की जिथे तुम्ही जर विश्वास नाही ठेवला किंवा विश्वास टिकवला नाही तर नातं एका क्षणात तुटून जातं. आणि अशी नाती तुटू नयेत म्हणून आपण प्रत्येक वेळेला काळजी घेत असतो. ही काळजी घेत असताना आपण आपल्याला काय त्रास होतो किंवा आपण प्रत्येक गोष्टीकडं दुर्लक्ष करून तो त्रास सहन करत राहतो. तर असं न करता आपलं नातं टिकलं पाहिजे हे अगदी मान्य आहे, कारण प्रत्येक नात्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या जोडीदारावर आपलं प्रेम तर नक्कीच असतं. परंतु त्या जोडीदारावर प्रेम असतं म्हणून आपण कुठल्याही गोष्टी सहन करत असतो. मग त्या जोडीदाराने कितीही त्रास दिला तरी आपण काही बोलत नाही. त्या आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी आपण म्हणतो की जाऊ दे, काही हरकत नाही आहे. पण ह्या गोष्टी आपण सहन करत असताना होतं काय माहिती आहे का, की आपल्या या गोष्टींचा व्यक्तिमत्वावर आपल्या परिणाम होत असतो आणि आपल्या मानसिकतेवरती परिणाम होतो. आणि मानसिकतेवर परिणाम झाला की मग अशा नात्यांना काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे ज्या नात्यामध्ये तुम्ही खुश नाही, आनंदी नाही, अशा नात्यामध्ये तुम्ही राहणं कितपत योग्य आहे, चुकीचंच आहे. आणि ह्या नात्यांमध्ये आपण नाती टिकवताना आणखीन एका गोष्टीचा विचारच करत नाही की हे नातं टिकत असताना आपल्याला स्वतःला काय होतं आहे किंवा आपल्याला स्वतःला आपण किती जपतो आहे याचा विचार आपण करतच नाही. आणि त्यामुळे ह्या नात्यांना विशेष महत्त्व देऊन आपण सगळ्या गोष्टी मनासारख्या नाही घडल्या तरी सहन करत राहतो. परंतु मी आज इथे हे सांगणार आहे की तुम्ही काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही सहन करायच्या नाही. कारण जोडीदारावर प्रेम तर असतंच, पण म्हणून कोणत्या 5 गोष्टी सहन करायच्या नाहीत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी सुषमा तुमचं सगळ्यांचं हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक जोडीदाराच्या सोबत विश्वास हा असला पाहिजे आणि तो राहायला पाहिजे. आणि तो राहण्यासाठी म्हणूनच आपण प्रत्येकावर प्रेम करत असतो आणि विश्वासाने त्याला आणि प्रेमाने त्याला जिंकूनही घेत असतो. परंतु काय होतं की प्रत्येक वेळेला आपण जो विश्वास त्यांच्यावर दाखवतो तो साध्य होतोच किंवा तो दाखवला गेला तरीसुद्धा तो तसाच असतोच, खरंच असतो किंवा तितकाच विश्वास जोडीदारसुद्धा आपल्यावर ठेवतोच असं नाही आहे. किंवा आपण विश्वास ठेवला म्हणून आपला जोडीदार खरा असतोच असंही नाही आहे. बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. आता त्याच्यातली पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जोडीदारावर प्रेम जरूर करा, करू नका असं कधीच नाही आहे. पण ते करत असताना तुमचा स्वाभिमान मात्र तुम्ही जागृत ठेवला पाहिजे. तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका, ही पहिली गोष्ट. अनेकदा असं होतं की जोडीदार हा आपल्याला गृहीत धरतो. आपण जे काही म्हणू ती आपली ही जोडीदार करेल हा त्याला विश्वास असतो आणि आपण म्हणेल ते आपल्यासाठी आपल्या प्रेमापोटी ही गोष्ट ती करेल हे त्याला विश्वास असतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट तो तिला सांगत असतो आणि तीसुद्धा त्याच्यावरच्या प्रेमामुळे ह्या गोष्टी करत असते. परंतु बऱ्याच वेळेला काही गोष्टी जोडीदार जर आपल्यावर आपल्या इच्छेविरुद्ध जर लादत असेल, अनिच्छेने जर करायला लावत असेल, मनाविरुद्ध जर करायला लावत असेल, आपण त्याच्यामध्ये जर आनंदी राहणार नसो, खुश राहणार नसो किंवा ती आपल्या मनाला जर पटणार नसेल तर अशी गोष्ट आपण स्पष्टपणे सांगायला पाहिजे की नाही, मला हे पटत नाही आहे, मी काही हे करणार नाही. तुम्हाला जोडीदाराला स्पष्ट सांगता आलं पाहिजे. अशा वेळेला जिथे स्वाभिमान येते किंवा स्वाभिमानाची गोष्ट येते त्या ठिकाणी तुम्ही जोडीदाराला हे सांगितलं पाहिजे. फक्त तुमचं प्रेम आहे आणि म्हणून किंवा आपल्या एखाद्या गोष्ट करण्यामुळे जोडीदाराला आनंद मिळतो म्हणून आपण ती करणं हे चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट इच्छेविरुद्ध किंवा मनाविरुद्ध जर तो करायला लावत असेल तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणणं हे तुम्हाला जमायला पाहिजे. आणि म्हणूनच स्वाभिमान जिथे येतो त्या ठिकाणी प्रेम बाजूला सारलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मानसिक छळ. शारीरिक छळा इतकाच मानसिक छळसुद्धा महत्त्वाचा आहे. काही वेळेला जोडीदार हा शारीरिक छळ करत नसेल, तुम्हाला मारहाण करत नसेल किंवा तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास इजा देत करत नसेल तरीसुद्धा कधीकधी मानसिक छळ तो करत असतो. म्हणजे कसं की एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर ती मुद्दाम करायची
किंवा तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते मुद्दाम करायचं, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला मुद्दाम एखादी गोष्ट करायला लावायची, तुम्ही करत नसाल तर तुम्हाला मग टोमणे मारायचे, तुमचा अपमान करायचा, तुमच्याशी ओरडून बोलायचं, तुम्हाला धाक दाखवायचा, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती दाखवायची आणि मग ती गोष्ट करायला लावायची. अशा गोष्टी करूनसुद्धा, ह्याला मानसिक छळ म्हणतात, अशा गोष्टी करूनसुद्धा तुम्हाला तुमचा जोडीदार त्रास देऊ शकतो. आणि म्हणून असं म्हणलं जातं की अन्याय सहन करणं हा सुद्धा एक अन्यायच आहे. आणि म्हणून अशा गोष्टी आपण सहन करायच्या नाहीत. मानसिक छळ होतो असं जर वाटत असेल तर आपण त्याला विरोध करायला पाहिजे. आपण आपल्या जोडीदाराला आपल्यावर ओरडू द्यायचं नाही, त्याला आपल्याला टोमणे मारू द्यायचे नाही, किंवा आपला अपमान सतत करून देण्याचा त्याला अधिकार नसतो. आपण लग्न करून येतो, एखादी स्त्री असतो म्हणून त्याने आपला अपमान करायचा हे आपण त्याला करू द्यायचं नाही. आपल्या आयुष्याचा जो रिमोट असतो तो आपण कुणाच्याच हातात द्यायचा नाही, जोडीदारच काय कुणाच्याच हातात द्यायचा नाही. आणि म्हणून आपण आपला स्वाभिमान जागृत ठेवायचा प्रत्येक वेळेस, आणि कुठलाही मानसिक छळ सहन करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट आहे की जर एखादी गोष्ट तुमच्यापासून जोडीदार लपवून ठेवत असेल तर ती तुम्हाला जाणवत असेल की हा आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवतोय, स्पष्टपणे विचारायला पाहिजे की मला असं असं कळलं आहे, हे खरं आहे का? किंवा आणखीन सगळ्यात पुढं जाऊन बोलायचं झालं तर तुमचं नातंच जर तो लपवून ठेवत असेल, तुम्ही बघा आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप हे सध्या खूप बोकाळलं आहे असं म्हणू आपण. तर लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे हे अगोदर एखादा पदार्थ कसा टेस्ट करून बघतात की नाही, की हा आवडला तर आपण घेऊ, नाही तर मग नको. मिठाईच्या दुकानामध्ये बघा मिठाई टेस्टिंगला ठेवलेली असते की ही मिठाई चांगली आहे, हिची टेस्ट कशी आहे, मग त्याच्यावर आपण ठरवतो की ही मिठाई घेऊ किंवा ती मिठाई घेऊ. तसं तर तुम्हाला टेस्टिंगसाठी तुमच्या रिलेशनशिप आजकाल ही नवीन फॅड म्हणा, पद्धत म्हणा निघालेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये जर नाही पटलं तर सरळ सोडूनही देतात, असंही होतं. तर काय होतं की तुमचं नातं म्हणजे तुमच्याशी तो लग्न करतो किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण राहतो, परंतु तुमचं जे नातं आहे ते तो त्याच्या घरच्यांना सांगत नाही, तो त्याच्या घरच्यांना कळू देत नाही. म्हणजे तुमचं त्याच्याशी असलेलं नातं तो लपवून ठेवतो, आणि ही गोष्ट अजिबात चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून पहा तुम्ही काय होतं की जर नातं कळलं नाही तर मग घरचे लग्नाच्या मागे लागतात की तू लग्न कर, लग्न कर. मग तो काय, तुम्हाला जर त्याचा स्वभाव लिव्हिंगमध्ये जर पटला नसेल तर तो तुम्हाला सरळ सोडून देऊ शकतो. म्हणून हे लक्षात घ्या की तुमच्यापासून जर एखादी गोष्ट पार्टनर लपवत असेल, तुमचं नातंच लपवत असेल, तर ही तुम्हाला धोक्याची सूचना आहे, हे तुमच्या लक्षात यायला हवं. आणि म्हणून तो जर असं करत असेल तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष न करता ह्या गोष्टीचा जाब त्याला आपण सरळ सरळ विचारायला हवा. या गोष्टीची विवंचना आपण मनात न ठेवता ती त्याच्याकडे स्पष्टपणे मांडली पाहिजे, ती त्याला सांगितली पाहिजे, ती त्याला विचारली पाहिजे. कारण आता कसं झालं आहे, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपने तुम्ही जर 1 वर्ष सतत एकमेकांच्या सोबत राहिला तर मात्र कायद्याने आता सांगितलेलं आहे की तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त जर राहिलात तर तुम्हाला पोटगी मागण्याचा हक्क आहे. अर्थात तिथे आता हा विषय नाही आहे, परंतु विषयाच्या ओघात मी हे सांगितलं की हे तुम्हाला माहीत असावं. तरीसुद्धा पोटगी वगैरे मिळणं गोष्ट लांब असतं, पण जे नातं आपलं आहे हे जर टिकवायचं असेल आणि ते नातं लपवलं जातं आहे हे जर कळत असेल तर ते लपवलं जाऊ नये आणि आपल्याला तो मान मिळाला पाहिजे हे जर वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या पार्टनरला अगदी स्पष्टपणे विचारलेली हवी आणि विचारायला पाहिजे. आता चौथी गोष्ट आहे की सतत जर पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्याशी भांडण करत असेल, तुम्ही बघा मला अनेक घरांमध्ये असं दिसतं की काही नाही कारणांवरनं उगाचच पार्टनर भांडत असतो, जोडीदार भांडत असतो किंवा लक्ष देत नसतो. म्हणजे काही छोटंसं जरी कारण आहे की तू हे असंच का केलं, तू ते तसंच का केलं, तुला मी म्हणलं तर ना असं कर, मग तू ते ऐकलं का नाहीस, मी तुला सांगतो तेव्हा तू ऐकत जा, स्वतःचा शहाणपणा करू नको, असे बरेच डायलॉग माझ्या कानावर ऐकायला येतात. आणि मी स्वतः वकील असल्यामुळे माझ्याकडे अशा अनेक केसेसही येतात, त्याच्यामुळे हे सगळी भांडणंही ह्याच्यावरूनच होत असतात. म्हणून खरं तर म्हणजे हे असे सगळे व्हिडिओ करण्याचं मला रिझनच हे घ्यावंसं वाटलं की ज्या केसेस मी हँडल करते किंवा केल्या आहेत त्याच्यामध्ये ही अशी अनेक बरीच कारणं आहेत, आणि त्या बऱ्याच कारणांमुळे मला असं वाटतं की हे कुठंतरी कळलं पाहिजे, म्हणजे लोक जागृत होतील, स्त्रिया जागृत होतील
असं मला वाटलं, म्हणूनच मी हे विषय सध्या घेते आहे की तुम्ही असं ह्या पद्धतीने तुमच्या पार्टनरशी किंवा जोडीदाराशी असं तुम्ही संबंध ठेवले पाहिजे. तर तुम्हाला असं वाटत असेल की तो पार्टनर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे सतत भांडणाची आणि कटकटींची माला जपत असेल तुमच्या, की तू असंच केलं, तू तसंच केलं, आणि सतत तुम्हाला जर ओरडून बोलत असेल तुमच्याशी, तर मी म्हटल्याप्रमाणे ओरडून बोलू देऊ नका. तो जर तुमच्या अंगावर ओरडत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात सांगा की माझ्याशी या शब्दात बोलायचं नाही, असं स्पष्टपणे सांगायचं. काय आहे, आपल्या अजूनही भारतामध्ये स्त्रियांना हवा तसा आणि योग्य असा मान नाही मिळत. जरी स्त्रिया शिकलेल्या असतील तर थोडाफार त्यांना मिळतो, पण तरीही त्यांची टिंगलटवाळकी होतच असते. आणि म्हणून स्त्रियांना कमीच लेखलं जातं. ही सत्य परिस्थिती आहे आणि सगळ्यांनी मान्यच करायला पाहिजे. त्यामुळे जर स्वतःचा मान स्वतःला टिकवायचा असेल तर स्त्रियांना स्वतःलाच खंबीर व्हावं लागेल आणि त्यांना स्वतःचा मान स्वतःलाच ठेवून घ्यावा लागेल. आणि म्हणून जर तो तुमच्याशी अपमानास्पद बोलत असेल, ओरडून बोलत असेल, अपशब्द वापरत असेल, तिथल्या तिथेच त्याला टोका आणि स्पष्ट शब्दात सांगा की हे मला चालणार नाही आहे आणि मी हे सहन करणार नाही. परत केलं तर पोलिसात जाईल. कारण काय असतं, बऱ्याचदा पुरुषच धमकी देत असतात, जोडीदार धमकी देत असतो की तू हे केलं नाहीस तर मी असं करेन, मी तसं करेन. तो पोलिसात वगैरे काही जात नाही, परंतु स्त्रियांना कुठलंच साधन नसतं, म्हणून मग त्या ह्या धमकी देऊ शकतात. जे थोडक्यात सांगायचं हे आहे की तुम्ही त्याचं ओरडणं सहन करू नका, त्याचे टोमणे अपमान सहन करू नका, त्याला हजरजबाबीपणाप्रमाणे उत्तर द्या. 5वी आणि शेवटची गोष्ट अशी आहे की तुमच्यासाठी तुमच्या जोडीदाराने वेळ न देणं आणि तुमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणं. तर ह्या गोष्टी अनेक घरांमध्ये मी अनेकदा ऐकते, पाहते, सगळंच करते आणि त्यामुळे ह्या गोष्टी नेहमी घडत असतात. आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की मी अनेक लग्नसमारंभात जाते, अनेक कार्यक्रमात जाते, अनेक कार्यक्रमात जाऊन तिथे अनेक गोष्टी बघते. त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की ह्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा काय होतं की पार्टनर हा सगळ्यांशी बोलत असतो आणि जर का त्याची जोडीदार त्याला काही सांगायला गेली तो तुझ्याकडे निग्लेक्ट करतो, इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो, थांब थोडं असं म्हणतो, अशा बऱ्याच पद्धतीने तिचा अपमान वगैरे करतो. असं बरंच काही होतं आणि म्हणून अशा वेळेस ती जी जोडीदार असते ती दुखावली जाते, तिचं मन दुखावलं जातं. तिला असं वाटतं की आपण एवढं सांगतो पण हा काही लक्ष देत नाही आहे. मग आता काय करायचं? तर जेव्हा तो असं वागतो त्यावेळेला त्याला त्याची जाणीव दिली पाहिजे आणि जाणीव देऊन त्याला समजही दिली पाहिजे की पुन्हा असं करू नका. मी जरी एक स्त्री असले आणि शिकलेली असेन किंवा नसेनही तरी माझा एक सन्मान आहे. तुम्ही मला सन्मानाने लग्न करून आणलं आहे, तेव्हा तुम्ही माझ्याशी सन्मानानेच वागलं पाहिजे, असं आपण त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना सांगू शकतो. आणि म्हणून मी जे काही इथं आत्ता म्हटलं की ह्या 5 गोष्टी तुम्ही सहन करू नका. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की स्वाभिमान गहाण ठेवू नका. दुसरं सांगितलं की मानसिक छळ सहन करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे गोष्ट जर कोणी लपवून ठेवत असेल, कुठला तुमचा तो जोडीदार कुठलीही गोष्ट लपवत असेल तर ते तुम्ही सहन करू नका. तुमच्याशी सतत भांडत असेल तर तेही तुम्ही सहन करू नका. किंवा तुम्हाला वेळ देत नसेल, दुर्लक्ष करत असेल तर ते सुद्धा तुम्ही सहन करू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे जो निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु ह्या 5 गोष्टी सहन करू नका. धन्यवाद.